जर मी तुम्हाला सांगितलं की कुंभमेळ्यात दिसणारे हे राखेने माखलेले उघडे बंब नागासाधू अचानकच प्रकट होतात आणि मेळा संपला की गायबही होतात, कुठून येतात हे, जातात कुठे आणि त्यांच्या आयुष्याचं गूढ काय आहे, आज आपण याचं रहस्य उलगडणार आहोत। तुम्ही कधी विचार केला आहे का नागासाधूंचा उगम नेमका कुठे झाला? नागासाधू ही परंपरा हिंदू धर्मातील अघोरी साधना आणि वैदिक संप्रदायाचं एक विलक्षण रूप आहे। त्याचं मूळ उद्दिष्ट आहे धर्माचं रक्षण आणि आध्यात्मिक साधना। नागासाधू कोण असतात? नागासाधू हे हिंदू धर्मातील संन्यासी परंपरेचा भाग आहेत। नागा म्हणजे नागासारखा आणि साधू म्हणजे संन्यासी। त्यांना नागा का म्हणतात यामागे एक प्राचीन कथा आहे। जसं मानलं जातं की नागासाधूंनी आपला आत्मा आणि शरीर दोन्ही नागाच्या कात टाकण्यासारखे मोकळे केले आहे, भौतिक जगाचं आकर्षण संपवलंय। नागासाधू हे कुठून येतात? नागासाधू हे भारतातील विविध आखाड्यांमध्ये राहतात। आखाडे म्हणजे काय? साधारणतः हिंदू साधूंच्या गटांना आखाडा असं म्हणतात। या आखाड्यांची परंपरा हजारो वर्षे जुनी आहे। भारतभर 13 मुख्य आखाडे आहेत, जसं की जुना आखाडा, निर्णाणी आखाडा, महानिर्वाणी आखाडा। याच आखाड्यांमध्ये नागासाधूंना तयार केलं जातं। नागासाधू कसे बनतात? नागासाधू बनण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत कठीण आणि तपश्चर्येने भरलेली आहे। ब्रह्मचर्य। नागासाधू होण्यासाठी तुम्हाला तुमचं सर्वसामान्य जीवन आणि कुटुंब सोडावं लागतं। गुरुची निवड। नागासाधू होणाऱ्या व्यक्तीला आधी एक गुरु मिळवावा लागतो, जो त्याला प्रशिक्षक करतो। दीक्षा। दीक्षेच्या वेळी त्यांना जिवंत मरण अनुभवावं लागतं। होय, त्यांचा स्वतःचा मृत्यू समजून श्राद्धविधी केला जातो। यामुळे ते आपल्या जुन्या आयुष्यापासून पूर्णपणे अलिप्त होतात। या प्रक्रियेनंतर ते वस्त्र, लोभ, मोह आणि भौतिक सुखांपासून मुक्त होतात। नागासाधू आयुष्य कसं जगतात? नागासाधूंचं आयुष्य हे अत्यंत कठीण आणि साधनेनं भरलेलं असतं। निसर्गाच्या सानिध्यात जीवन। ते पर्वत, जंगल किंवा एका अशा ठिकाणी राहून साधना करतात। शरीरावर राखेचा लेप। नागासाधू त्यांच्या अंगावर भस्म म्हणजेच पवित्र राख लावतात। ही राख त्यांच्या साधनेचं प्रतीक आहे। नग्नता। ती नग्नता म्हणजे त्यांची भौतिक आणि मानसिक मोकळीक दाखवते। कुंभमेळ्यात नागासाधू का येतात? कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आध्यात्मिक उत्सव आहे। नागासाधू वर्षभर एकांतात राहतात, पण कुंभमेळ्यात ते आपली उपस्थिती दाखवतात। कुंभमेळा हा त्यांच्यासाठी फक्त आध्यात्मिक उत्सवच नाही, तर आखाड्यांचं संघटनही आहे। कुंभमेळ्यात नागासाधू गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान करतात। ते आपली शक्ती, साधना आणि पराक्रम लोकांना दाखवण्यासाठीही येतात। नागासाधूंचं रहस्य काय आहे? नागासाधूंचा संप्रदाय नेहमीच गूढतेने भरलेला आहे। अभिमानवी शक्ती। नागासाधूंना अनेकदा अलौकिक शक्ती असल्याचं मानलं जातं। धर्माच्या रक्षणासाठी लढा। प्राचीन काळी नागासाधू धर्मयुद्धात योद्धा म्हणून लढायचे। मौन आणि ध्यान। अनेक साधू वर्षानुवर्षे मौन पाळतात किंवा ध्यानमग्न होऊन राहतात। नागासाधू जातात कुठे? कुंभमेळा संपल्यानंतर नागासाधू पुन्हा आपल्या आखाड्यांमध्ये किंवा एकांतस्थळी परत जातात। तिथे ते पुन्हा साधनेत गुंतून जातात। नागासाधूंचं आपल्यासाठी महत्त्व काय? नागासाधूंचं जीवन आपल्याला त्याग, साधना आणि आत्मशुद्धीचा संदेश देतं। ते आपल्याला सांगतात की भौतिक सुखांपेक्षा आत्मिक सुख महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, नागासाधू हे फक्त एक गूढ नाही, तर त्याग, साधना आणि अध्यात्माचं सर्वोच्च रूप आहे। त्यांचं जीवन आपल्याला विचार करायला लावतं, आपण आपल्या आयुष्यात किती मोहांशी जोडलेले आहोत। जर हा विषय तुमच्यासाठी रोचक असेल तर कमेंट करा, तुमचं मत नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। असंच अद्भुत आणि गूढ विषयांवर बोलत राहूयात। धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत साधनेत रममान व्हा।